भाजपच्या अंतर्गत बूथ लेव्हलच्या एक्झिट पोलचे आकडे समोर। महायुतीची सत्ता येणार, भाजपच्या अंतर्गत एक्झिट पोलचा दावा। महायुती 164, महाविकास आघाडी 100 आणि इतरांना 24 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोल भाजपचं षडयंत्र, राऊतांची टीका। 23 तारखेला निकाल येतील, महाविकास आघाडीला 160 प्लस जागा मिळतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापन करू, राऊतांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींनी सख्या भावाला की सावत्र भावाला मतदान केलं हे शनिवारी कळेल। चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला टोला। नाना पटोले आणि संजय राऊत अडचणीत आहेत, बावनकुळेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासंदर्भात अद्याप चर्चा नाही, निकालानंतर तिन्ही पक्ष बसू आणि निर्णय करू, फडणवीसांची मुख्यमंत्री पदावरती प्रतिक्रिया। गरज पडल्यास काही अपक्षांना संपर्क साधू, सत्तेच्या जवळ असलेल्या पक्षाला त्यांचे बंडखोर अपक्षच मदत करतात, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। काँग्रेसला जर नाना पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर राहुल गांधी, सोनिया गांधींसह खरगेंनी या संदर्भात घोषणा करावी, संजय राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क साधणं सुरू असल्याची माहिती। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमामधून जे बंडखोर विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांसोबत फोनवरून चर्चा। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। निकालाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या विषयावर होणार चर्चा। सीबीएसई कडून 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार। 18 मार्चला 10वीची तर 4 एप्रिल 2025ला 12वीची परीक्षा संपणार। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। 12 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची परीक्षा, तर 11 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा। राज्यातील अनेक भागात गारठा वाढला। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात वाढ। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरती गिरगावमध्ये जमावबंदीचे आदेश। उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। 8 ते 10 पदाधिकाऱ्यांनी चिन्मय बारोट नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप। मतं मिळत नसल्यानं राज ठाकरेंच्या नावानं खोटे पत्र व्हायरल। संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मिलिंद देवरांवरही गुन्हा दाखल व्हायला हवा। वरळी पत्र व्हायरल झाल्या प्रकरणामध्ये देशपांडेंची प्रतिक्रिया। महायुतीची हॅट्रिक तयारी करतेय। विकास कामं आणि योजनांचा सरकारला फायदा होईल, शैना इन्सिनकडून विश्वास। अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणामध्ये नवी माहिती। आरोपीनं शाहरुख खान आणि मुलगा आर्यनच्या सुरक्षा रक्षकाची ऑनलाईन माहिती काढली होती। आरोपी फैजान खानच्या मोबाईल तपासातून माहिती समोर। मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घट। उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्यानं प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 12 अंशांच्या खाली। रविवारनंतर संपूर्ण राज्यात गारठा वाढण्याची शक्यता। कोथरूड विधानसभा मतदारसंघात निकालाच्या आधीच चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। पाषाण परिसरात बंटी जगताप यांनी लावले विजयाचे बॅनर। पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून अनेक मतदारसंघांमध्ये बॅनरबाजी। निकालाच्या आधीच अश्विनी कदम आणि सचिन दोडके यांच्या विजयाचे अनेक ठिकाणी बॅनर। कसब्यातल्या भाजपच्या उमेदवार हेमंत रासने यांनी घेतला मिसळ खाण्याचा आनंद। मंडईतल्या मिसळ हाऊसमध्ये रासनेंनी मारला मिसळवरती ताव। हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकत उडवली कॉलर। कागल विधानसभा मतदारसंघात 81.72% मतदान। कागलच्या गैबी चौकामध्ये मुश्रीफ समर्थकांचा जल्लोष। ठाकरे गटाकडून ज्या पद्धतीनं प्रणिती शिंदेंवरती टीका करण्यात येते ते बरोबर नाही। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची प्रतिक्रिया। साताऱ्यामध्ये निवडणुकीचं काम संपून घरी जाताना तलाठी रोहित कदम यांचा अपघातामध्ये मृत्यू। मोटारसायकल उसाच्या ट्रॉलीला धडकल्यानं झाला अपघात। छत्रपती संभाजीनगरच्या धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती कार जळून खाक।
शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याची माहिती. मुंबईत पुणे एक्सप्रेस वेवरती खासगी बसचा अपघात. बस 20 फूट खाली खड्ड्यामध्ये कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेसाठी ऑनलाईन नोंदणीला आजपासून सुरुवात. मंदिर संस्थांकडून ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन. नोंदणी 26 नोव्हेंबरच्या सकाळी 10 वाजेपर्यंत करता येणार. बीडमधल्या घाटनांदूर मतदान केंद्रात झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ घाटनांदूर बंदची हाक. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचे पडसाद आता घाटनांदूरमध्ये सुद्धा उमटलेले आहेत. बीडमधल्या मतदान केंद्रावरील तोडफोड प्रकरणामध्ये 40 जणांवरती गुन्हा दाखल. घाटनांदूर येथे मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली होती. संभाजीनगरच्या आंबेडकर नगर भागामध्ये भाजपकडून मतदारांना पैसेचं वाटप. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत आरोप. व्हिडिओमध्ये अतुल सावे यांच्या समर्थकांकडून 500 रुपये वाटण्यात आल्याचा दावा. हिंगोलीमध्ये वसमतमध्ये झालेल्या दगडफेकी प्रकरणामध्ये आणि आचारसंहितेचा भंग केला प्रकरणामध्ये 125 जणांवरती गुन्हा दाखल. वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. बीडच्या शिरूरमध्ये पतीच्या निधनानंतर काही तासांमध्येच पत्नीनं विषप्राशन करून आत्महत्या केली. पती कन्हैयालाल खामकर यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफ व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून दागिने केले लंपास. तब्बल 11,64,000 किमतीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. अहिल्यानगर शहरामध्ये निकालाच्या आधीच झळकले राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर. तिसऱ्यांदा आमदारकीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे झळकले बॅनर. मतदान पार पडल्यानंतर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीला. कुणाल पाटील यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. मनमाडमध्ये बस आणि ट्रकची समोरासमोर धडक. अपघातामध्ये ट्रक चालकाचा मृत्यू तर बसमधील 5 ते 6 प्रवासी जखमी. जळगावमध्ये मतदानाच्या कर्तव्यावरती असलेल्या लक्ष्मीकांत पाटील यांचा कर्तव्यावरून घरी जात असताना अपघात. अपघातामध्ये त्यांचा मृत्यू. जिल्हा प्रशासनाकडून शोक व्यक्त. रायगडच्या माणगाव शहरामध्ये झळकले आदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर्स. स्वयंभू प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना तटकरेंच्या विजयाचा विश्वास. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात. रत्नागिरीमधून मतदान करून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मतदारांचे भास्कर जाधव यांनी बसमध्ये जाऊन मानले आभार. एकाच टप्प्यात निवडणूक असल्यानं मतदारांचे हाल झाले. जाधवांची प्रतिक्रिया. बोईसर तारापूर MIDC मधील धागा तयार करणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.